नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सांगायचं राहून गेल्याच्या या नवीन एपिसोडमध्ये। एपिसोडची सुरुवात करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ दे। विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर। आता नवीन वर्ष म्हणलं की आपण नवीन नवीन गोष्टींचा विचार करायला लागतो, नवीन नवीन स्वप्न पाहायला लागतो। काही लोक तरी छान लिस्टही तयार करतात। अर्थात त्या लिस्टमधल्या किती गोष्टी पूर्ण होतात आणि होत नाही तो भाग वेगळा, पण लिस्ट करतात तरी। मला असं वाटतंय की या नाविन्याकडे आपण जरा महत्त्वाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करूया, कारण हे जे नवीन वर्ष आहे, हा जो नवीन काळ आहे, पूर्णपणे तो आपल्याला आपल्या हातात घेता आला पाहिजे। सो माझं सांगायचं राहून नको जायला, म्हणून तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच की नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा। स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आवडीनिवडींबद्दल, कामामध्ये, स्वतःच्या रिलेशनशिप्समध्ये सगळीकडे नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा, कारण ते जे नाविन्य आहे ते अतिशय ऊर्जात्मक असतं। त्यात सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक दृष्टिकोन हा असायलाच पाहिजे। सो तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि लक्षात ठेवा, काहीतरी नवीन करायला विसरू नका। आपल्या आजच्या एपिसोडमध्ये एक असाच अतिशय फ्रेश आणि कमालीचा अभिनेता आपल्या बरोबर जॉईन होणार आहे। चित्रपट, मालिका, नाटकं अशा सगळ्यांमध्ये काम करणारा हा अतिशय गुणी असा अभिनेता। सिम्बा सारख्या चित्रपटात ज्यांनी रणवीर सिंगच्या समोर स्वतःची छाप सोडली। राधाई बावरी ही त्याची सिरियल अतिशय गाजली, त्याचं काम अतिशय गाजलं। अनेक नाटकं, अनेक मालिकांमध्ये काम करणारा हा अतिशय अप्रतिम असा अभिनेता आज आपल्याला भेटायला आलाय, त्याच्या मनात काहीतरी राहिलेलं एका कोपऱ्यातलं आपल्या बरोबर शेअर करण्यासाठी। भेटूया अभिनेता सौरभ गोखलेला। हाय अभ्यान, कसा आहेस तू? आय होप यू आर सेफ अँड यू आर फाईन। सर्वप्रथम मला तुझी ही कॉन्सेप्ट काही सांगायचं राहून गेलंय। ही कॉन्सेप्ट मला खरंच खूप आवडली। तोंड देखलं नाही बोलत, पण का आवडली तर इंटरव्ह्यूज खूप होतात आणि बरेच वेळा प्रश्नही खूप कॉमन विचारले जातात आणि नंतर त्याची उत्तरं सुद्धा खूप मोनोटोनस व्हायला लागतात। पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलून खरं तर कधीतरी डोक्यात आलेलं असतं की बोलून दाखवावं, पण त्या बोलल्या जात नाही, किंवा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येऊन गेलेले असतात की त्यावेळेला अरे ही गोष्ट पण बोलायला पाहिजे होती असं कुठेतरी डोक्यात आलेलं असतं, किंवा नंतर तुम्हाला वाटून जातं की एखादी गोष्ट बोलायला पाहिजे होती पण ती बोलली जात नाही। कदाचित सिच्युएशन निघून गेलेली असते, किंवा तेव्हा हिंमत होत नाही, किंवा असंही असतं की इगो आड येतो। सो ते काही सांगायचं राहून गेलेलं असतं। आणि फक्त अभिनेत्यांच्या बाबतीत किंवा दिग्दर्शकांच्या बाबतीत असंच नाही, तर प्रत्येक माणसाच्या बाबतीत अशी एखादी तरी घटना घडलेली असते की जिथे काहीतरी सांगायचं राहून गेलेलं असतं। त्यामुळे मला वाटतं तुझ्या या संकल्पनेमुळे सर्व लोकांना ही प्रेरणा मिळेल की जर काही सांगायचं राहून गेलं असेल तर तो मोकळेपणा ते आणून त्या गोष्टी सांगतील। त्यामुळे सर्वप्रथम थँक्यू फॉर दिस कॉन्सेप्ट। मी ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहे, 2 गोष्टींबद्दल ज्या बोलणार आहे, त्या माझ्या दृष्टीने रादर त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित हे जाणवेल की अशा जर घटना तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तर त्या डेफिनेटली प्रत्येकाच्या बाबतीतच खूप महत्त्वाच्या असतात। आणि तेव्हा कदाचित ते बोलायचं राहून गेलं, कशामुळे मला माहीत नाही। पहिली घटना अशी होती की कॉलेजमध्ये आपण असताना कुठेतरी विकेंडला कुठेतरी जातो, किंवा पावसाळ्यात कुठेतरी दंगामस्ती करायला जातो, आणि त्यावेळेला काय 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 गोष्टी होतात, इन्सिडेन्सेस होतात, आपले मित्र असतात, पण त्यावेळेला मित्राला एखादी गोष्ट सांगायची राहून जाते। माझ्या आयुष्यातला प्रसंग असा होता की आम्ही, मला वाटतं, नाटकाची तालीम करत होतो, आणि तेव्हा मध्ये पावसाळ्याच्या दरम्यान पुरुषोत्तम करंडकच्या आसपासची ही गोष्ट आहे, आणि मला वाटतं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये असेल मी बीकॉमच्या। आमचा मोठा ग्रुप होता आणि आम्ही मुळशीला, पुण्याच्या जवळ, पावसाळ्यात गेलो की जरा धमाल करून येऊया, जरा आपल्या प्रॅक्टिसमधनं ब्रेक मिळेल। गेलो आणि तेव्हा एक आपल्याला ना असा एक कॉलेजमध्ये असताना एक ॲडव्हेंचरस, एक अननेसेसरी एक किडा असतो, आणि तोच प्रत्येकाच्या अंगात असतो। मला वाटतं तो कधीतरी बाहेर येतो, कधीतरी फारशी कोणाची हिंमत होत नाही। तर तसा तो ॲडव्हेंचरस किडा माझ्यात पहिल्यापासून आहे, आणि तो कधीतरी तुम्हाला महागातही पडू शकतो। आम्ही मुळशीला पोहोचलो, तिथे ताम्हिणी नदीपाशी आम्ही जनरल टाइमपास करत होतो। छान पाऊस होता, उत्तम हवा होती। मला विशेष असं काही टेक्निकल पोहता येत नाही, तर तिथे ताम्हिणी नदीच्या पात्रामध्ये काही असे डोह आपण ज्याला म्हणतो तसे होते,
आणि ते काय असे डेंजरस वाटत नव्हते. सो आम्ही सगळेजण त्यात उतरलो. ज्यांना पोहता येत नव्हतं तेही उतरले, त्याच्यात मीही होतो. आणि आपल्याला जे असतं ना, हातपाय मारून तरंगता येतं, पण असं पट्टीचा पोहणारा असं कोणी नव्हतं. थोडंसं पोहल्यानंतर, आणि कसं होतं, ज्यांना अशी पोहायची खूप सवय नसते त्यांना कदाचित थोडं अंतर गेल्यानंतर दम लागतो. ते थांबतात आणि खाली पाय टेकवायचा प्रयत्न करतात. तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं. मला दम लागला आणि मला अजूनही आठवतं की मी पाय टेकवायचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात आलं की हे खूप खोल आहे. आणि त्या क्षणी मला जाणीव झाली की मी बुडतोय. सो इट वॉज अ हॉरिफिक एक्सपिरियन्स. आणि मला वाटतं मी 2-3 गटांगाळी खाल्ल्या असतील आणि मी हात करून लोकांना आणि ओरडून सांगायचा प्रयत्न केला. आणि त्या क्षणी मला कळलं होतं की आता संपलं, विषय एंड आहे इथे. आणि गंमत अशी झाली की हे सगळं होत असताना ते तुमच्या सगळं डोक्यात चालू असतं आणि तुम्हाला आता कळतं की आता संपलेलं आहे सगळं. आणि त्या क्षणी मला जाणवलं की कोणीतरी मला धरून ओढलं, पाण्यातनं ओढलं. आणि मी त्या माणसाचा आधार घेतला, जो कोण होतं मला तेव्हा कळलं नाही. ओढून त्यांनी मला बाजूला घेतलं. तिथे त्या डोहाच्या साईडलाच असं भिंतीसारखं होतं, म्हणजे रादर नदीचं पात्र असं होते वर आलेलं होतं. आणि ते साईडला जी वॉल होती तिथे काही मुळं आली होती झाडाची. त्यांनी मला त्याला धरायला सांगितलं. सो मी तिथे धरलं. जेव्हा मी माझा कॉन्शियसनेस परत आला तेव्हा मला लक्षात आलं की तो माझा मित्र होता भक्तिप्रसाद देशमाने, जो एक उत्तम अभिनेता आहे. आणि खरं पाहिलं तर मी जसा दिसतो, म्हणजे माझी जी फ्रेम आहे त्याच्यापेक्षा मी म्हणेन की साधारण मी जेवढा आहे त्याच्या तो आकाराने तो 50% असेल. पण त्यावेळेला तो मला वाटतं माझ्यापेक्षा 1000 पट मोठा मला वाटला. कारण त्यांनी प्रॅक्टिकली ही सेव्ड माय लाईफ. आणि मला वाटतं आज तुम्हाला सौरभ गोखले दिसला नसता जर तेव्हा भक्तिप्रसाद देशमाने नसता. सो मला भक्तिप्रसाद देशमानेला सांगायचं की मित्रा, थँक्यू सो मच. कारण आज तू नसता असता बहुतेक मी दिसलो नसतो लोकांना. आणि दुसरा किस्सा असा की त्या व्यक्तीबरोबर नंतर फारसा संपर्क आला नाही. आणि त्यांच्याशी त्यांना जे एक सांगायची गोष्ट होती ती सांगायची राहून गेली. किस्सा बराच जुना आहे तो, म्हणजे मी 2008 आणि 2009 मी टाटा मोटर्सची एक कंपनी आहे, ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स नावाची सबसिडियरी, तिथे काम करत होतो. आणि हे करत असताना माझे नाटकाचे प्रयोग किंवा माझे काही स्टेज परफॉर्मन्सेस हे सगळं चालू असायचंच. पण गंमत अशी होती की तरीही त्याही वेळी मी प्रोफेशनली अभिनय क्षेत्राचा विचार केलेला नव्हता की एक करिअर चॉईस तो असावा असा मी विचार केलेला नव्हता. आणि रुटीन चालू होतं, त्याचबरोबर नाटक आणि ह्या आवडी जोपासणंही चालू होतं. ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्समध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटला अप्पा कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ होते, ऑफिसर होते. आणि वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे होते. ऑलमोस्ट ते 60च्या आसपास असतील किंवा 50च्या वर असतील. पण आणि त्यांचा असं माझा कधीतरी थोडासा संपर्क यायचा कामाच्या ह्यानी आणि काही कार्यक्रमांच्या ह्यानी. पण मला अगदी प्रकर्षाने एक गोष्ट त्यांच्या बाबतीत जाणवली, ते म्हणजे मला ते पहिल्यांदा जेव्हा भेटले, माझं जेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा बऱ्यापैकी कॉन्व्हर्सेशन झालं असेल कदाचित, तेव्हापासून मला ते एक गोष्ट म्हणायचे, ते म्हणजे तू इथे काय करतोयस, तू या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यातला नाहीयेस, तू या ऑफिसमध्ये वगैरे नाही, तुझं असं कुठेतरी ना होर्डिंगवर फोटो दिसला पाहिजे किंवा तू असं टीव्हीवर दिसला पाहिजेस किंवा तू स्क्रीनवर दिसला पाहिजेस. बट दिस वॉज आउट ऑफ नोवेअर. म्हणजे मला माहित नाही त्यांनी त्यांचं काय रिडिंग होतं किंवा काय होतं. पण मला वाटतं कुठेतरी ना त्यांच्या बोलण्यातनं एक ती विचाराची ठिणगी माझ्या डोक्यात पडली असेल. कारण मला वाटतं एखादा वणवा पेटण्यासाठी एक ठिणगी भरपूर असते. आणि तोपर्यंत जो विचार मी कधीही केलेला नव्हता की आपण या क्षेत्राचा करिअर या दृष्टीने विचार करावा. मला वाटतं ती विचाराची ठिणगी कुठेतरी अप्पा कुलकर्णींच्या त्या बोलण्यामुळे पडली. ते मला दरवेळेला भेटून हेच म्हणायचे. आणि ती जेन्युइन ती अगदी एनकरेजमेंट असायची, हे मला जाणवायचं. आणि नंतर मला वाटतं कुठेतरी तो विचार माझा डोक्यात सुरू झाला आणि त्यातनं मी या क्षेत्रात येऊ शकलो. त्यामुळे मला या माध्यमातून अप्पा कुलकर्णींना सांगायचं की अप्पा, थँक्यू सो मच. कारण तुम्ही मला वाटतं ती ठिणगी कुठेतरी माझ्या डोक्यात टाकली नसतील तर कदाचित मी त्या एक तो सेफ झोन जो असतो ना आपला, त्याच्यात मी राहिलो असतो आणि मला वाटतं वर्षानुवर्ष कदाचित नोकरी केली असते. आणि पुढे कधीतरी मला वाटलं असतं की अरे, आपल्याला संधी असतानाही आपण या क्षेत्राचा काय विचार केला नाही.
सो मला वाटतं अशी एनकरेज करणारी लोक तुमच्या आयुष्यात येणं हे खरंच खूप भाग्याचा क्षण असतो. पण लोकांनी ह्याच्याकडेही लक्ष ठेवलं पाहिजे की अशी एनकरेज करणारी लोक तुमच्याजवळ येतात. तुम्हाला ते काही कदाचित आउट ऑफ नोवेअर तुम्हाला तर एखादा सिग्नल असतो, पण तुम्हाला तो कॅच करता येत नाही. लकीली मला तो सिग्नल कॅच करता आला आणि आज मी इथे पोहोचलो. त्यामुळे पुन्हा एकदा आप्पांना मला थँक्यू, खूप मनापासून थँक्यू म्हणायचंय. आप्पा अजूनही माझ्या टचमध्ये आहेत. ते माझ्या नाटकांना आवर्जून येतात, ते माझे कार्यक्रम आवर्जून बघतात. त्यांचा माझा मधनं फोन होतो, पण आज ताग्यात मला असं त्यांना कधी बोलायची संधी मिळालेली नव्हती. आणि मला वाटतं अभ्यंग या प्लॅटफॉर्ममुळे आज मी आप्पांना सगळ्यांच्या समोर म्हणतो की आप्पा थँक्यू सो मच. आणि या कठीण काळात सगळ्यांनी काळजी घ्या, आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, आपल्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची काळजी घ्या आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. सरकारने घालून दिलेले नियम आणि सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आपण डेफिनेटली पाळू आणि या कठीण काळावर लवकरात लवकर मात करू. त्याचबरोबर आज आहे 1 जानेवारी, त्यामुळे आपण नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि डेफिनेटली 2021 पासून आपला सगळ्यांचा प्रवास सुखकर असणार आहे आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आपण मात करणार आहोत. सो विश यू ऑल द बेस्ट आणि आमचे कार्यक्रम बघत राहा. वाह, क्या बात है सौरभ. खरंच तू हे सांगितलेले दोन्ही प्रसंग इतके महत्वाचे आहेत आणि मला असं वाटतं की आपण कायम या गोष्टीचा विचार करत असतो की आपल्याला ते व्यक्त करण्याचा एखादा चान्स मिळू देत. आणि तू हे इतके छान आणि इतके महत्वाचे आणि सहज सोपे असे 2 प्रसंग आमच्याबरोबर शेअर केलेस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरोखर अशी जी लोक असतात की जे निरपेक्षपणे आपली मदत करत असतात किंवा आपल्याला दिशा दाखवत असतात, त्यांचं महत्त्व शब्दात आपण मांडूच शकत नाही. सो पुन्हा एकदा अतिशय हार्टफेल्ट थँक्यू की तू हे 2 इतके छान प्रसंग आमच्याबरोबर शेअर केलेस. थँक्यू सो मच. आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीची एक छोटीशी आठवण. आता तर नवीन वर्षही सुरू झालेलं आहे. जर तुमच्या मनात असं काही असेल की जे सांगायचं राहून गेलेलं आहे, एखाद्या मित्राला, मैत्रिणीला किंवा एखाद्या जवळच्या माणसाला, एखाद्या कलिगला की जे तुम्ही अनेक वर्ष विचार करत आहात पण बोललेले नाही आहात, तर ते सांगण्याची वेळ ही आत्ता आहे. आत्ता फोन उचला, त्यांच्याशी बोला, हवं तर त्यांना मेसेज करा आणि त्यांना सांगा. त्याही पलीकडे तुम्ही त्याचा एखादा छानसा व्हिडिओ करून आमच्यापर्यंतही पाठवू शकता आणि एक निवडलेला व्हिडिओ आम्ही एपिसोडच्या शेवटी दाखवण्याचा प्रयत्न करू. मात्र एवढंच की सांगायचं राहून नको जायला. त्यामुळे चान्स हा आत्ता आहे, तो चान्स घ्या आणि स्वतःला व्यक्त करा. आता आपण भेटणार आहोत सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.